नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे PDCC बँक भरतीसाठी IMP प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनानुसार आहेत, तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की NS6 महाराष्ट्रातून किती जिल्ह्यातून जाते? NS6 महाराष्ट्रातून किती जिल्ह्यातून जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 10 जिल्ह्यातून जाते. प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की गडचिरोली जिल्ह्याची घनता किती आहे? गडचिरोली जिल्ह्याची घनता किती आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 74 गडचिरोलीची जिल्ह्याची घनता आहे. प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की महाराष्ट्रामध्ये 100 पेक्षा कमी घनता असणारे जिल्हे किती? महाराष्ट्रामध्ये 100 पेक्षा कमी घनता असणारे जिल्हे किती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 1 जिल्हा. प्रश्न क्रमांक चौथा, मुंबई उपनगरची घनता खालीलपैकी किती आहे? मुंबई उपनगरची घनता खालीलपैकी किती आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 20,980. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या घनता सर्वाधिक कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या घनता सर्वाधिक कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली. प्रश्न क्रमांक 6वा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 365. प्रश्न क्रमांक 7वा, 2001च्या जनगणनेच्या तुलनेत 2011मध्ये महाराष्ट्राची घनता कितनीने वाढली? 2001च्या जनगणनेच्या तुलनेत 2011मध्ये महाराष्ट्राची घनता कितीने वाढली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 50. प्रश्न क्रमांक 8वा, लोकसंख्येच्या घनतेनुसार महाराष्ट्राच्या भारतामध्ये कितवा क्रमांक आहे? लोकसंख्येच्या घनतेनुसार महाराष्ट्राच्या भारतामध्ये कितवा क्रमांक आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 17वा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 9वा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला जिल्हा कोणता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 10वा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. एकूण 10 लाखाच्या खाली लोकसंख्या असणारे जिल्हे किती आहेत? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण 10 लाखाच्या खाली लोकसंख्या असणारे जिल्हे किती आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 1. प्रश्न क्रमांक 12वा, केंद्रीय भात संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? केंद्रीय भात संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ओडिसा. प्रश्न क्रमांक 13वा, ॲमेझॉनचे नवीन केंद्र पुढीलपैकी कोठे सुरू झाले? ॲमेझॉनचे नवीन केंद्र पुढीलपैकी कोठे सुरू झाले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मुंबई. 14वा, ऊर्जा संवर्धन दिन खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? ऊर्जा संवर्धन दिन खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 14 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 15वा, भारतातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणते आहे? भारतातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणते आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो GB पंत विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 16वा, इगतपुरी हा तालुका खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? इगतपुरी हा तालुका खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नाशिकमध्ये इगतपुरी हा तालुका जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 17वा, भारतात पहिले औद्योगिक धोरण कधी स्थापन झाले? भारतात पहिले औद्योगिक धोरण कधी स्थापन झाले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1948. प्रश्न क्रमांक 18वा, भारताची द्राक्ष राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? भारताची द्राक्ष राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहरात ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो
नाशिक. प्रश्न क्रमांक 19. पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर झाले? पहिले पर्यटन धोरण खालीलपैकी केव्हा जाहीर झाले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1982. प्रश्न क्रमांक 20. 36व्या राष्ट्रीय खेळामध्ये कोणते राज्य पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होते? 36व्या राष्ट्रीय खेळामध्ये कोणते राज्य पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 21. गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला? गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मवाळ. प्रश्न क्रमांक 22. रायगड या जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय कुठे आहे? रायगड या जिल्ह्याचे खालीलपैकी जिल्हा मुख्यालय कुठे आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अलिबाग. प्रश्न क्रमांक 23. लिंगमळा धबधबा कोणत्या नदीवर आहे? लिंगमळा धबधबा कोणत्या नदीवर आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कृष्णा या नदीवर लिंगमळा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्राच्या राज्यपाणी शेकरूसाठी खालीलपैकी कोणता अभयारण्य प्रसिद्ध आहे? महाराष्ट्राच्या राज्यपाणी शेकरूसाठी खालीलपैकी कोणता अभयारण्य प्रसिद्ध आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भीमाशंकर. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बीड. प्रश्न क्रमांक 26. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या? काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो एनी बेझंट. प्रश्न क्रमांक 27. शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणता रेल्वे मार्ग सुरू केला होता? शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणता रेल्वे मार्ग सुरू केला होता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर ते मिरज. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राचे बाललिंग गुणोत्तर खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्राचे बाललिंग गुणोत्तर खालीलपैकी किती आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 894. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोण हिंदू लेडी या नावाने ओळखले जाते? खालीलपैकी कोण हिंदू लेडी या नावाने ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो रखमाबाई राऊत. प्रश्न क्रमांक 31. स्त्री पुरुष तुलना हा लेख कोणी लिहिला होता? स्त्री पुरुष तुलना हा लेख खालीलपैकी कोणी लिहिला होता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ताराबाई शिंदे. प्रश्न क्रमांक 32. वंदे मातरम हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? वंदे मातरम हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भिकाजी कामा. प्रश्न क्रमांक 33. भिकाजी कामा यांनी खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषदेमध्ये भारताचा झेंडा फडकवला होता? भिकाजी कामा यांनी खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषदेमध्ये भारताचा झेंडा फडकवला होता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो स्टेम गार्ड. प्रश्न क्रमांक 34. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातून खालीलपैकी कोणते अभ्यासक्रम पूर्ण केले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातून खालीलपैकी कोणते अभ्यासक्रम पूर्ण केले होते? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो BA पूर्ण केले होते. प्रश्न क्रमांक 35. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1920. प्रश्न क्रमांक 36. कोकण रेल्वेच्या सर्वाधिक लांब पूल कोणत्या नदीवर आहे? कोकण रेल्वेच्या सर्वाधिक लांब पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो शरावती.
प्रश्न क्रमांक 37वा. भारतामध्ये सर्वाधिक रेल्वे मार्ग कोणत्या राज्यामध्ये आहेत? भारतामध्ये सर्वाधिक रेल्वे मार्ग कोणत्या राज्यामध्ये आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, यूपीमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 38वा. NH7 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? NH7 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, गडचिरोली. प्रश्न क्रमांक 39वा. भारतातील सर्वाधिक लांबीचा NH कोणता? भारतातील सर्वाधिक लांबीचा NH कोणता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 7. प्रश्न क्रमांक 40वा. देशामध्ये सर्वाधिक नॅशनल हायवे लांबीने आणि संख्येने कोणत्या राज्यामध्ये आहेत? देशामध्ये सर्वाधिक नॅशनल हायवे लांबीने आणि संख्येने कोणत्या राज्यामध्ये आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र या राज्यामध्ये नॅशनल हायवे लांबीने आणि संख्येने आहेत.